नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केलं. मराठा आरक्षण रद्द झाल्याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आपला तर्क दिला. न्यायालय कधीही अदृश्य संदर्भावर काम करत नाही. न्यायालय त्यांच्या समोर मांडल्या गेलेल्या युक्तिवादाच्या आधारेच काम करतं. हे ज्यांना लक्षात असेल त्यांनी न्यायालयाच्या निकालानंतर आलेल्या राजकीय प्रतिक्रियांची स्वतंत्रपणे विश्लेषणात्मक जबाबदारी घ्यावी. या दिवसभरामध्ये प्रत्येक पातळीवर राजकारण्यांनी न्यायालयाच्या निकालाची मीमांसा करण्यासाठी एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप केले. या आधीच्या सरकारनं काय केलं, आत्ताच्या सरकारनं काय केलं असे प्रश्न उपस्थित करत एकमेकांच्या उखळ्या पाखळ्या काढल्या. मराठा समाज जो या आरक्षणाकडे डोळे लावून बसला होता त्याला या राजकीय आरोप प्रत्यारोपातून काहीही हाताला लागलेलं नाही. मराठा समाज आत्ताच्या घडीला या संपूर्ण आरोप प्रत्यारोपामुळे अधिकच उद्विग्न आणि निराश होण्याची शक्यता आहे. नुसतं उद्विग्न आणि निराश होऊनच हा समाज थांबणार नाही, तर त्यांचा राग कोणत्या पातळीवर कशा पद्धतीने व्यक्त होऊ शकतो हे सांगितलं जाऊ शकत नाही. न्यायालयाचा निकाल आल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी या संपूर्ण घटनाक्रमावर अतिशय तीव्र स्वरूपाच्या मराठा समाजातल्या प्रतिक्रिया येऊ लागल्यात आणि म्हणून माथी भडकवून घेऊ नका अशा शब्दामध्ये राज्य सरकारला मराठा तरुणांना शांत राहण्याचं आवाहन करावं लागलंय. निकालाच्या नंतर ज्या पद्धतीनं मराठा समाजाची भावना व्यक्त होतीये ती आपल्या विरोधात जाऊ शकते याची कल्पना सत्ताधाऱ्यांना बहुतेक आलेली दिसतीये आणि त्या दृष्टीनं त्यांचं काउंटर मेकॅनिझम अर्थात त्यांची प्रतिक्रिया देण्याची पद्धत सुरू झालेली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्राप्त परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारच्याकडून अत्यंत वेगानं हालचाली होणं अपेक्षित आहे. दुसऱ्या बाजूला विरोधकांनी झाल्या प्रकरणामधल्या दोषाला समोर ठेवत भविष्यात काय करायला हवं याचे तोडगे सुद्धा दिलेले आहेत. लक्षवेधीमध्ये दिवसभरात काय घडलं याची चर्चा काही अंशाने आपण करूच, पण त्याबरोबरच आपल्याला पुढे काय करायला हवं याची चर्चा करणं जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून आमच्या चर्चेचं आजचं शीर्षक हे मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून दिलं जाऊ शकतं का या संदर्भातलं आहे. आपल्याला कदाचित अशा प्रकारच्या शीर्षकाची अपेक्षा नसावी, पण आम्ही समाज मनात आत्ता सुरू असलेल्या सर्व आंदोलनांचा वेध घेत त्यापेक्षा काही पावलं पुढे राहून दिशादर्शकाच्या भूमिकेत जात प्रश्न कशा पद्धतीने सोडवला जाऊ शकतो याच्या बाबत कारणमीमांसा करू इच्छितो. आणि त्यात आत्ताच्या घडीला एक मार्ग सुचवला गेलेला आहे, तो ओबीसी कोट्यात मराठा आरक्षणाचा. मुळात मराठा आरक्षण ओबीसी कोट्यात असावं ही मागणी नवी नाही, ती जुनीच आहे, ती स्वीकारली गेलेली नाही हे सुद्धा आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यावं लागेल. आजच्या निकालाचा पर्यायानं न्यायालयीन आदेशाच्या अर्थाचा आणि भविष्यातल्या न्यायालयीन लढाईचा, सामाजिक बांधणीचा विचार करण्याच्यासाठी आजची लक्षवेधीची चर्चा मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून शक्य आहे का. या चर्चेमध्ये आपल्या बरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत कायदेतज्ञ आणि मराठा आरक्षण विरोधी याचिकेतले वकील ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत. आपल्या सोबत आरक्षण अभ्यासक माजी खासदार हरिभाऊ राठोड आहेत. आपल्या सोबत ओबीसीचे नेते मृणाल ढोले पाटील आहेत. ही सर्व मंडळी त्या समाजाचं आणि त्याचबरोबर न्यायालयीन भूमिकांची मांडणी करण्यासाठी या चर्चेत आहेत. राजकीय दृष्ट्या या विषयाला मांडण्याच्यासाठी आपल्या सोबत जे दोन राजकीय प्रतिनिधी आहेत त्यांचा परिचय मी आपल्याला करून देतो. आपल्या सोबत बाळा भेगडेजी आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी, या नात्यानं आमदार म्हणून ते आपल्या सोबत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ता आणि मवियाचे प्रतिनिधी या नात्यानं आपल्या सोबत गोपाळ तिवारी आहेत.
गोपाळरावांचं आणि त्याचबरोबर इतर सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये आपण स्वागत करूया। पहिला आणि थेट मुद्दा आत्ताच्या घडीला मी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना उपस्थित करतो। गुणरत्न सदावर्तेजी, न्यायालयाच्या निकालाचा अर्थ शोधण्याची गरज आहे का, की अत्यंत सुस्पष्टपणे न्यायालयानं आपली भूमिका मांडलेली आहे आणि ती भविष्यासाठी सुद्धा दिशादर्शक आहे असं आपल्याला वाटतं? न्यायालयाची भूमिका म्हणण्यापेक्षा न्यायालयाचा निकाल असतो, न्यायालयाचा वर्डिक्ट असते, न्यायालयाचा मॅन्डेट असतो। ती काही चर्चा चर्वण नसते। मॅन्डेट आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचा। आणि तुम्हाला सांगतो की जी चर्चा आपण शीर्षक देऊन केलेली आहे त्याच्या अनुषंगाने थेट बोलतो। एक लक्षात घ्या की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे 6 प्रश्न अधोरेखित केले होते त्याच्यातला मुख्यत्व प्रश्न हा आहे की जे गायकवाड कमिशनचा जो एक रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस बनतंय का, आणि जर एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस बनलं तर ते मागास ठरतात। मग विषय होता की 50% पुढे जायचा की नाही। आता प्रश्न असा आहे की काही मराठा जर म्हणत असतील की आम्हाला ओबीसी टाका, ओबीसीना भीती घालण्यासाठी किंवा ओबीसीवर कुरघोडी करून राजकारण करण्यासाठी, मी तुम्हाला जय महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून सांगतो, कॉन्स्टिट्यूशन बेंचने स्पष्टपणे सांगितलंय की ते मागासच ठरत नाहीत। आणि जेव्हा ते मागास ठरत नाहीत, एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस मध्ये येत नाहीत, तेव्हा त्यांना रिझर्वेशन मागास म्हणून एसईबीसी म्हणजेच ओबीसी मधून मिळणंही अशक्य आहे। आणि प्रस्तुत कायदाही माननीय सर्वोच्च न्यायालयाने अल्ट्रा व्हायरस डिक्लेअर केलाय। या देशामध्ये 2 व्हायरस फार परेशान करत होते। एक व्हायरस म्हणजे करोनाचा व्हायरस जो आरोग्यविषयक हे करत होता, दुसरा व्हायरस म्हणजे संविधानाक बाबीमध्ये आलेला व्हायरस जे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज अल्ट्रा व्हायरस मराठा रिझर्वेशन म्हणून आज रद्द केलेला आहे। गुणरत्न सदावर्तेजी, आपल्या या मुद्द्याचा संदर्भ घेतो। पटकन बाळा भेगडे यांना पुढचा प्रश्न आहे। बाळा भेगडे, याचा अर्थ मराठा आरक्षणाची लढाई आता संपलेली आहे का, आणि ती जर संपली असेल तर त्याला जबाबदार कुणाला धरायचं? सर्वात प्रथम यामध्ये मुंबई या ठिकाणी हायकोर्टात माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या काळात राज्यामध्ये मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आली। संपूर्ण राज्यातल्या गाव पातळीवर घरोघरी जाऊन त्याचं सर्वेक्षण करण्यात आलं। माननीय गायकवाड कमिशननी त्या माध्यमातून विभागवार जाऊन या संदर्भातल्या ज्यांच्या प्रश्न होते, तक्रारी होत्या, त्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात आला। आणि त्या ठिकाणी ही बाब माननीय उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी पूर्णपणे शिक्कामोर्तब केली की मराठा समाजाला देखील आरक्षण त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे। परंतु दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये समन्वयाचा अभाव, त्या ठिकाणी हिअरिंगला उपस्थित न राहणं, त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीचा युक्तिवाद न करणं, त्यामुळं मराठा समाजाला आज या ठिकाणी हा काळा दिवस, निराशजनक स्वरूपाचा दिवस या ठिकाणी पाहावा लागतोय। गोपाळ तिवारी याच्यावर उत्तर देतीलच। गोपाळ तिवारी यावर बोलतीलच। गोपाळ तिवारी, त्या अनुषंगाने आपण सांगताना कृपया याही बाबीचा खुलासा करा की समन्वयाचा अभाव हा तुम्ही कितीही नाकारलात तरी पण तो अनेक पातळ्यांवर दिसला होता। आणि याच निमित्तानं तुमचं उत्तर सुरू करण्यापूर्वी एकदा गुणरत्न सदावर्तेंना छोटीशी संधी देतो। गुणरत्न सदावर्ते, सरकारी पातळीवरचे वकील हे आपली भूमिका मांडत असताना त्यांच्यात एकवाक्यता तुम्हाला किती वेळा दिसली? अहो, मला महत्वाची गोष्ट तुम्हाला तीच सांगायची आहे, विहिरीत नाही तर पौऱ्यात कुठून येलो, ते आरक्षण पात्रतेतच नाही। मला सांगा, मुकुल रोहतगी लावले काय तुम्ही, किंवा आणखीन काय फॉरेनचे सॉलिसिटर लावले काय? ते म्हणजे ते गोष्टच न घडणारी आहे, ती गोष्टच कायदाबाह्य आहे। आणि मला सांगा, ज्या गोष्टीवर कितीही सुप्रीम कोर्टाला डोकेफोड करून सांगितलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वतःचं मत आहे संविधान सभेतलं की स्पष्टपणे तुम्हाला 50% पुढचं रिझर्वेशन देता येणार नाही, आणि ते अधोरेखित केले सुप्रीम कोर्टाने। माननीय न्यायमूर्ती नागेश्वर रावांनी ते अधोरेखित केलेलं आहे। त्यामुळं मुस्कटदाबी करून तुम्ही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रला तुम्ही अडचणीत आणलं, मराठी पुढाऱ्यांना, मंत्र्यांनी। त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्र्याला सुद्धा तुम्ही दबाव आणत आहात। आज काय झालं? आज हात जोडून ते म्हणजे मला माहित आहे की त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी म्हणजे मुख्यमंत्री उद्धवच्या, आज हात जोडायला लागले। ते ज्या गोष्टी न घडणार आहेत हे माहीत असून आडात नाही पौऱ्यात
पोहऱ्यात येणार नाही माहित असताना सुद्धा आज एवढी लाचारी आणून ठेवली. मला हे म्हणायचं आहे सदावर्तेजी की सदावर्तेजी रिझर्व- आपलं वाक्य संदर्भासाठी वापरतो आणि गोपाळ तिवारींना त्या अनुषंगाने विचारतो, आडातच नव्हतं तर पोहऱ्यात येणार कुठून हा तर्क मानायचा आणि तो वकिलांच्या मार्फत मवियाच्या सरकारकडून केंद्रीय पातळीवर मराठा आरक्षणाची भूमिका योग्य पद्धतीने मांडली नाही असा त्याचा अर्थ घ्यायचा का? प्रसादजी, आता आपण नुकतंच सांगितलं की न्यायालय हे निकाल युक्तिवादावर देतात. तर मी त्याच्यामध्ये दुरुस्ती करू इच्छितो. युक्तिवाद संविधान प्राप्त परिस्थिती आणि तो युक्तिवाद तोंडीपेक्षा लेखी प्लेंटिफ काय दिलेला आहे त्याच्यावर आहे. एखादे 2-4 मुद्दे तिथे किती त्या ठिकाणी आर्ग्युमेंट अतिशय त्वेषाने केलं आणि 4 मुद्दे कमी जास्त मांडले तरी लेखी आपण त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे हे फार महत्वाचं आहे आणि न्यायालय त्याच्यावर विचार करते. तुम्हाला मला एक संदर्भ दोन काय गोष्टी- द्यायचा आणि तुमचा रोख कुणाकडे आहे गोपाळराव? तेच सांगतो तुम्हाला की हे बघा, हे 50%च्या वर जात आहे ही परिस्थिती आहे. ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावायचं हे पण सगळं सर्व मान्य आहे. म्हणजे त्याच्यात पण कुणाचं दुमत नाही. विरोधी पक्ष काय आणि काँग्रेस काय आणि सर्वच काय, सेकंडरी आहे. सगळ्यांचं. गायकवाड आयोगावर विश्वास आहे की नाही त्यांचा? ऐका सदावर्ते साहेब, तुम्ही वकील आहात, तुम्हाला आम्ही ऐकून तर घ्या ना. तर आमचं ह्याच्यासाठी एकच म्हणणं होतं की 50%च्या वर आरक्षण देशामध्ये 11 राज्यांमध्ये 11 10 पेक्षा एक जास्त. आणि आपण जेव्हा 50%च्या वर जातो तर ते कशाच्या आधारे जातो? तर इंदिरा साहनी खटल्याच्या आधारे जातो. या खटल्याला 30 वर्ष झाली आणि त्यावेळेला अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीचे नेते या सुप्रीम कोर्टाला वारंवार म्हणत होतं की 9 ते 11 जणांच्या बेंच पुढे हे केस घ्या. म्हणजे जेव्हा आपण त्या 50%ची मर्यादा ओलांडतो ती इंदिरा साहनी खटल्याच्या बेसवर ओलांडतो तर त्याला तेवढेच बेंच पाहिजे. हे कायद्याच्या दृष्टीने एक बाजू आहे. दुसरं नाही, म्हणणं पण मग आहे गोपाळराव की आपल्याला जर- नक्की सुचवायचं काय आहे? न्यायालयानं तुमची भूमिका ऐकली नाही का? भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी थोड्या वेळापूर्वी म्हणत होते समन्वयाच्या अभावानं आजचा दिवस मराठा समाजाला पाहावा लागला आणि तो समन्वयाचा अभाव मवियामध्ये दिसलाय. अहो, समन्वयाचा अभाव कुठं आहे, काय आहे? त्यांना नुसतंच राजकारण करताय ह्या विषयावर, तर काय अर्थ नाही त्याच्यात. समन्वयाचा वारंवार फडणवीसांसकट सगळ्यांची मिटिंग बोलवली होती ना मराठा आरक्षणावर, उद्धव ठाकरे आणि महाविकास त्यावेळेस राज्य आघाडीने. सरकार अडचणीत आलं. आणि 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 त्या जी बाळा भेगडेजी आपण सगळ्यांचं उत्तर मत- देताय. त्या सगळ्यांचं मत गोपाळजी विचारात या घेऊन ठिकाणी सांगतात आहे, गोपाळजी या ठिकाणी सांगतात आहे की या संदर्भात अहो, बाळासाहेब- 16-17 महिन्यात ज्या वेळेस मराठा आरक्षणाच्या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला बाजू मांडायची होती त्याच्या अगोदर तुम्हाला राज्य सरकार याबाबत सर्वांना विश्वासात घेऊन मागच्या सरकारने या संदर्भात काय काय कशा पद्धतीने विषय हाताळलाय याचं श्रेय भाजप किंवा राष्ट्रवादी किंवा काँग्रेस किंवा शिवसेना हा विषय नाहीये. आज मराठा समाज या उघड्यावर पडलेला आहे. या समाजाला आज वाली नाही अशी अवस्था महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. जर या संदर्भात आपण योग्य वेळी देवेंद्रजींचा मदतीला घेतला असतं, त्यांचं मार्गदर्शन घेतलं असतं तर सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडताना त्या ठिकाणी आपण योग्य त्या पद्धतीची बाजू मांडली असती. म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांना काय वकिली करायला लावणार होते का? त्यावेळेस राज्य सरकार जागं झालं आणि मग देवेंद्रजींना त्या बैठकीला बोलवलं आणि चर्चा देवेंद्रजींची पहिल्यापासून भूमिका होती की आमचं मराठा समाजाला गोपाळ आरक्षण तिवारी हे मिळावं. सगळं शक्य होतं 100% का? त्या ठिकाणी- गोपाळ तिवारी हे शक्य होतं का? ते का झालं नाही असाही प्रश्न आहे. मुळात समन्वयाचा अभाव हा अंतर्गत आहे आणि त्याचबरोबर सरकारच्या पलीकडे सुद्धा विरोधकांशी संवाद ठेवण्यातही आहे का? मी सांगतो. आता बाळासाहेब भेगडेंनी किमान त्यांच्याच पक्षाचे खासदार संभाजी राजे भोसले यांचा आज ट्विट आहे, यांची आज जाहीर भूमिका आहे की महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार बाजू मांडण्यामध्ये कुठेही कमी पडलेलं नाही. आम्ही नाही म्हणत आहे, आपल्या भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणतायत ते म्हणतात ते. आणि ते त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगतो की वारंवार जेव्हा हे आपण केंद्रीय मंत्र्यांकडे रविशंकर प्रसादांकडे सगळ्यांकडे जात होतो, कोणी भेटायला तयार नव्हतं, परंतु फडणवीसांना ते जाऊन भेटत होते, त्यांना भेट देत होते. मुकुल रोहितजी सॉलिसिटर जनरल वारंवार महाविकास आघाडीच्या सरकारला अतिशय तुच्छ वागणूक देत होते. कधी तुम्ही भेटले? अहो, तुमच्या मनात काय नाही तर मग का भेटत नव्हते तुम्ही? बाळा भेगडे, या संदर्भातल्या तथ्यांच्या वर तुम्ही प्रकाश टाकावा, कारण बराच वेळ आरोप प्रत्यारोपात आपल्याला ही चर्चा अडकवायची नाहीये.
आज आपण हा मुद्दा राजकारणाचा मुद्दा म्हणून बघितला नाही पाहिजे, पहिली गोष्ट. मग आम्ही तेच म्हणतोय ना, मग त्यावेळेला केंद्र सरकारचे रविशंकर प्रसाद वगैरे का भेटत नव्हते? हे रविशंकर प्रसाद भेटून सुद्धा काय झालं असतं? केंद्र सरकारचे केंद्र आता हे बघा, एकेकाला बोलून द्या तर त्या बोलण्यात अर्थ आहे. बरोबर. केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल राज्याला हे हा अधिकारच नाही असं आर्ग्युमेंट केलं का नाही केलं ना? हे आर्ग्युमेंट केलेलं आहे. आणि 102 घटना दुरुस्ती मध्ये क्लिष्टता वाढवली कुणी? या सगळ्या गोष्टी नाकारू कसं शकतात? हो, बाळा भेगडे उत्तर देतील. गोपाळराव, वेळेची मर्यादा आहे. बाळा भेगडे उत्तर द्या पटकन. 102च्या घटना दुरुस्ती पूर्वी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राणे समितीचा जो मराठा आरक्षणाच्या संदर्भातला अहवाल होता, त्या अहवालामध्ये जे निरस्त होतं त्यामध्ये दुरुस्ती करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे. 102ची घटना दुरुस्ती झाल्यानंतर हा कायदा त्या ठिकाणी अबाधित राहतो, त्याला कुठली बाधा लागू होत नाही. हे मुंबईच्या हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी शिक्कामोर्तब झालेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी त्या ठिकाणी या संदर्भात ज्यावेळेस त्या ठिकाणी गायकवाड कमिशनचं ट्रान्सलेशनच्या संदर्भातला मुद्दा आला, तर राज्य सरकारने या संदर्भात ज्या पद्धतीने सुरुवातीला पावलं उचलायला पाहिजे होती, ती जर पावलं योग्य वेळी उचलली असती तर त्यावेळेस संभाजी महाराज सांगत होते त्यावेळेस तुम्ही झोपले होते. आज संभाजी महाराजांनी जे सांगितलंय ते काय सांगितलं की बाजू मांडली, परंतु युक्तिवाद मांडताना तो कशा पद्धतीने मांडला पाहिजे, कुणी काय मांडलं पाहिजे, याची रणनीती जर योग्य पद्धतीने ठरली असती तर आज मराठा समाजात. गोपाळराव, याच्यावर 30 सेकंदात पटकन आपलं उत्तर द्या. मी तेच सांगतोय की यांना बाळा भेगडेंचं मी मनापासून धन्यवाद देतो, अभिनंदन करतो की त्यांनी किमान हे तरी मान्य केलं की या समाजाला आरक्षण देण्याचं बेसिक स्ट्रक्चर हे पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात घडलं. म्हणजे त्यापासून तेव्हा एक स्ट्रक्चरल आपण डिझाईन म्हणतो ना एखादी गोष्ट करण्यासाठी, तेव्हा नारायण राणे समितीने जो अहवाल दिला गावोगावी महाराष्ट्रात ग्रामीण भागात 50 वर्ष लागले तिवारी साहेब. अहो पण ते दिलं तर आता तुम्ही तरी कबूल केलं ना की कमीत कमी त्याच्यावर तुम्ही दुरुस्ती केली. अहो तुम्ही कबूल तर करताय का नाही? तुम्ही कबूल तर करताय त्या ठिकाणी. अहो तुम्ही कबूल तर करताय का नाही? गोपाळ तिवारीजी, एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला हवी की त्यावेळच्या सरकारकडून दिल्या गेलेल्या अहवालात असलेल्या त्रुटी या सुधाराव्या लागल्या, कारण तेव्हाचा अहवाल सुद्धा न्यायालयात टिकला नव्हता. गोपाळ तिवारी, काय गोपाळ तिवारी, पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारच्या कडून देण्यात आलेल्या अहवालाला सुद्धा न्यायालयात आव्हान मिळालं होतं आणि तेव्हा सुद्धा तो अहवाल न्यायालयात टिकला नव्हता. त्यातल्या राहून गेलेल्या गोष्टी दुरुस्त कराव्या लागल्या पुढच्या सरकारला आणि त्या पद्धतीने फडणवीस सरकारने नवा अहवाल आणला. माझं सांगायचा उद्देश तेच आहे की त्याच्यामुळे किमान आपण ती सुरुवात केली ना, बेसिक स्ट्रक्चर. अहो, सुरुवातीचं श्रेय तुम्हाला पृथ्वीराज चव्हाणांना द्यायचंय का अण्णासाहेब पाटलांना द्यायचंय? आम्हाला आमचा हेतू शुद्ध आहे हे सांगायचंय मला. काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचा जो काही पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारचा हेतू शुद्ध आहे, मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ओबीसीला धक्का न लावता 50% मर्यादा ओलांडती अशा परिस्थितीत द्यायचंय. ठीक आहे बाळा भेगडे, हेतू नक्की कुणाचा शुद्ध आहे यावर फार अडकणार नाही आहोत. आपण चर्चा यानंतर पुढच्या मुद्द्यावर नेणार आहोत. जाता जाता आपला खुलासा घेतो. हेतू नक्की शुद्ध आणि पवित्र कोणाचा आहे, भाजपाचा की मवियाचा? प्रसादजी, 50 वर्षात मराठा समाजाला स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी त्या ठिकाणी स्वतः आत्महत्या केली हे आरक्षण मिळावं म्हणून. याच काळात पुढच्या अनेक तरुणांनी देखील आत्महत्या केल्या. मला सांगायचं की 50 वर्ष लागलं याचं राजकारण करण्यात आलं, परंतु देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी मी कोर्टामध्ये आत्महत्या होत्या की काय हत्या होत्या त्याच्यावर बोललं पाहिजे आहोत. त्यामुळे त्यांनी मुंबईच्या हायकोर्टात टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मुंबई कोर्टाने हायकोर्टाने ते मान्य केलं, माननीय हायकोर्टाने, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडीने ते पाण्यामध्ये सोडलं. हे दुर्दैव आहे. ठीक आहे, दोन्ही प्रकारच्या भूमिका समोर आहेत. कोणी हे मान्य करायला तयार नाही की आपल्याकडून कुठेतरी चूक झाली. दोन्ही सरकार, दोन्ही पक्ष सातत्यानं हे मांडतायत की आपण जे जे काही आजवर केलं ते योग्यच होतं. भूतकाळात एक गोष्ट जोमीची आहे की आधीच्या सरकारच्या काळात हायकोर्टात हे आरक्षण टिकलं होतं. सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान दिल्याच्या नंतर लागलेला निकाल आपल्या डोळ्यासमोर आहे. गुणरत्न सदावर्ते,
आपल्याला या संदर्भात एक भूमिका मांडायची होती असा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला. माझा आवाज आपल्याला येतोय का? येत असेल तर आपण कृपया वेळेत आपली भूमिका मांडा. हो, येतो. बोला. नाही, येतो. लक्षात घ्या, आत्महत्या जे केल्या म्हणतायत ना, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आत्महत्या होत्या की हत्या होत्या याची चौकशी झाली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, जे 2 निरपराध गेले ते खरे निरपराध गेले. एक बुलढाण्याचा ब्राह्मण कुटुंबातला मुलगा गेला, हे मराठा आरक्षणामुळे परीक्षा पुढे ढकलल्या म्हणून. दुसरा धनगर समाजातला झोरे नावाचा मुलगा रत्नागिरीचा गेला. आणि हे जे सांगतात ते कोण आहेत मला सांगा? औरंगाबादच्या डॅम्प मध्ये जो मुलगा पडला, शूटिंग करत होते हे सगळेजण, सगळे राजकीय पुढाऱ्यांचे लोक होते, पण त्याला वाचवायला कुणी गेले नाही त्या मुलाला. ती हत्या होती की आत्महत्या होती बॉम्बे हायकोर्टच्या एका जजमेंट प्रमाणे. दुसरी गोष्ट, बीडमध्ये एका विद्यार्थ्यांनी दुसऱ्या कारणाने आत्महत्या केली. मुंबईसह सगळीकडे पोस्टरिंग केली की त्या विद्यार्थ्याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. अशा प्रकारे रंगवून वेदना लोकांपर्यंत पोहोचत नसतात. BMW मधले आलेले मोर्चे हे आदिवासींच्या त्या वेदनांचे मोर्चे ठरू शकत नाहीत. म्हणून सुप्रीम कोर्टानं तुमच्या जे गायकवाड आयोग आहे त्याच्यावर टिप्पणी करत असं म्हटलं की तुम्ही पात्र ठरत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट मला फक्त गुणरत्न सदावर्तेजी, की हे जे आज तुम्ही मी करत आहेत ह्याच्यावर सुप्रीम कोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं आहे. आणि निरीक्षण काय आहे तर ही ग्रामपंचायत नाही असं एका मराठा वकिलाला सडकावून सांगितलंय. आणि म्हणून मला असं म्हणायचंय की वारंवार जे अशोक चव्हाण सांगत आहेत की वकिलांनी हे केलं, वकिलांनी ते केलं, वकिलांवर नसतंय. मुळामध्ये तुमच्याकडे कुणाकडे युक्तिवाद करण्यासारखं, इव्हन देवेंद्र फडणवीसांना तुम्ही जर उभं केलं सुप्रीम कोर्टामध्ये वकिली करा म्हणून, किंवा मराठ्यांचे आणखीन 10 लोक उभे केले होते तुम्ही. विनायक मेटेने सुद्धा लोक उभे केले होते, सगळ्यांनी उभे केले होते. जे न मिळणार आरक्षण असंविधानिक आहे त्याच्यावर चर्चा करून कसं चालेल, किंवा चर्चेमुळे आरक्षणावर रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन कसं सुप्रीम कोर्ट करू देईल. ठीक आहे सदावर्तेजी, आपण एक मुद्दा मांडलात की हे आरक्षण मुळात मिळणारच नव्हतं. आपण ही भूमिका पहिल्या दिवसापासून सांगत होता, त्या निमित्तानं विविध प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले. याच मुद्द्याला आणि या धाग्याला पुढे घेऊन जातो. जर समजा आपल्याला मराठा आरक्षणाचा तिढा सोडवायचा असेल, सरकार म्हणून आणि विरोधक म्हणून समाजामध्ये शांतता टिकावी असं वाटत असेल, तर काही तोडगा आहे का, याचा प्रश्न जेव्हा जेव्हा उपस्थित झाला त्यावेळेला हरिभाऊ राठोड पुढे आले आणि त्यांनी असं सांगितलं की ओबीसी कोट्यामध्ये याच्या प्रकारचा तोडगा निघू शकतो. हरिभाऊ आपल्या सोबत चर्चेत आहेत. लक्षवेधीच्या या भागाची चर्चा आता त्या अनुषंगाने पुढे जाते. हरिभाऊ, तुमचा फॉर्म्युला काय आहे? कुठल्या आधारावर तुम्ही हे सांगताय की ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं जाऊ शकतं? काय कॉम्बिनेशन तुमच्याकडून प्रस्तावित आहे? सर्वप्रथम विद्वान वकील गुणवंतजी यांचं मी, सदावर्तेजी यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी ही केस फार चांगल्या पद्धतीने लढली. दुसरे आमचे ढोले पाटील आहेत या चर्चेमध्ये, त्यांचं अभिनंदन करतो. नाही म्हणजे मग आपण हरिभाऊ मूळतः मराठा आरक्षणाचे विरोधक म्हणून स्वतःला मान्यता देताय, जर तुम्ही सदावर्तेंचं अभिनंदन करत असाल तर. पुढचं वाक्य तुम्ही ऐका ना, माझं ऐका, त्याच्यानंतर तुम्ही आपला निष्कर्ष काढा. असं जरी असलं तर मी एक विनंती करतो सदावर्तेंना की मी बोलत असताना कृपया आपण थोडं मला डिस्टर्ब करू नये, एवढीच रिक्वेस्ट आहे. कारण मोठी लढाई आपण लढलेली आहे, प्रश्न नाही. आम्ही तुमचं अभिनंदन केलं आहे. प्रश्न असा आहे की मी अनेक दिवसापासून एक सांगतो, मी इंदिरा साहनी केसचं उदाहरण देतो. इंदिरा साहनी केसमध्ये 9 जजेसने असं म्हटलं आहे की ओबीसी हे 27% जे आरक्षण दिलंय तुम्ही एकत्र, हे आम्हाला योग्य वाटत नाही. याच्यात वडर समाजी आहे, याच्यात सोनार समाजी आहे, याच्यात बेलदारी आहे आणि याच्यात मसनजोगी आहे. तर हे तुम्ही योग्य प्रमाणे याचं सब कॅटेगरायझेशन करा, असं सुप्रीम कोर्टाच्या 9 जजेसनी इंदिरा लँडमार्क जजमेंट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मंडल आयोगामध्ये हरिभाऊ, एक मिनिट अरे हरिभाऊ, वेळेची मर्यादा आहे, पटकन मुद्द्यावर या. आपल्याला काय वाटतंय की या बलुतेदारांच्या सोबत मराठ्यांना नेऊन बसवावं आणि त्यांचा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असं वाटतंय हरिभाऊ? एका वाक्यात सांगतो तुम्हाला, मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देता येईल. कसं देता येईल? हा, आता मग तुम्हाला कसं पाहिजे असेल तर तुम्हाला माझ्याकडनं ऐकून घ्यावं लागेल. ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे म्हणून मला मध्ये रोखावं लागेल. आपण एक पूर्ण 2 मिनिटाची वेळ घ्या, पण कृपया त्याच वेळ मर्यादेमध्ये आपलं उत्तर ठेवा. चर्चेपेक्षा
जो व्यक्ती सांगतो गेले 2 वर्ष हे आपण देऊ शकतो, याच्यात माग निघू शकतो, त्याचा ऐकत नाही. आणि हे राजकीय तुम्ही भांडणं दोन्ही सरकारचं चुकलं या ठिकाणी. आणि सदावर्ते साहेब सांगतात ते बरोबर आहे. संविधानात्मक आरक्षण पाहिजे, द्यायला पाहिजे. आणि संविधानामध्ये काय तरतूद आहे, तर संविधानामध्ये देता येते आरक्षण. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा विचारलं होतं, जेव्हा हे घटना समितीच्या याच्यामध्ये एका विद्वानांनी की डॉक्टर भीमरावजी व्हॉट इज मीन बाय बॅकवर्ड क्लास, तर तेव्हा बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं ते महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते, एखाद्या राज्याच्या मते त्या राज्याच्या मते त्यांना वाटत असेल की हा समाज बॅकवर्ड आहे, तर तो बॅकवर्ड त्याला आरक्षण देऊ शकते. म्हणजे 16(4) मध्ये तुम्ही राज्याला जर वाटत असेल, या ठिकाणी काय राज्याला वाटतंय की मराठ्याला आरक्षण द्यायचं आहे, मग देता येते. परंतु सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं की तुम्ही 50%च्या वर देऊ नका, मग 50%च्या वर देता येत नाही. म्हणून मी काय सांगतो की सुप्रीम कोर्टाच्या सब कॅटेगरायझेशनचा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. जे इंदिरा आता सध्या सुद्धा देशामध्ये माननीय पंतप्रधान निर्णय घेतलेला आहे, माननीय राष्ट्रपतींनी आयोग बसवलेला आहे, जस्टिस रोहिणी आयोग काम करत आहे, त्याच्यावर कोणी चर्चा करत नाही. त्याला रोहिणी काय माहित नाही लोकांना. सब कॅटेगरायझेशन हा एकमेव उपाय आहे. आणि आपल्या जेव्हा आपण मराठा आरक्षणाला अकोमोडेट करू तेव्हा सब कॅटेगरायझेशन करून देता येईल. सरळ सरळ तुम्हाला ओबीसी मध्ये टाकता येणार नाही, ही माझी कंडिशन आहे. कारण 12 बलुतेदारांना नुसतं वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे आणि त्यांच्या समक्ष ठीक आहे. ते केलं तरच मी त्याला मान्यता देईल, नाही तर माझा सुद्धा विरोध राहील. ठीक आहे. आता आपण जी गोष्ट समोर आणली त्यात प्रमुखरित्या असं म्हटलं की राज्याला वाटलं तर एखाद्या समाजाला मागास ठरवलं जाऊ शकतं. म्हणजे कुणाला मागास ठरवायचं तो अधिकार बाबासाहेबांनी राज्याकडेच ठेवलेला आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा, आरक्षण द्यायचं असेल तर मात्र 50%ची मर्यादा ओलांडता येणार नाही, हे सुप्रीम कोर्टानं अधोरेखित केलेलं आहे. आणि तसं सांगताना तुम्ही हेही सुचवलं की मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर तो ओबीसीच्या अंतर्गत सब कॅटेगरायझेशन द्वारे सोडवला जाऊ शकतो. मृणाल ढोले पाटील, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये यावर तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते पण बोलणार आहेत आणि मग आपण पुढे जाणार आहोत. नमस्कार प्रसादजी. नमस्कार. विषय असा आहे की आता हरिभाऊंनी जो मुद्दा मांडला सब कॅटेगरायझेशनचा, हरिभाऊ हे घटनातज्ञ आहेत, आमदार राहिलेले आहेत, खासदार राहिलेले आहेत, त्यांना विधिमंडळाचा चांगला अभ्यास आहे. पण एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की मुळात तुम्हाला ओबीसीच्या क्रायटेरियामध्ये यायला ओबीसीचे क्रायटेरिया कंप्लीट केले पाहिजे. सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड असण्याचे क्रायटेरिया कंप्लीट केले पाहिजेत. आज तागायत जेवढे कमिशन झाले, म्हणजे 1970च्या दशकात काकासाहेब कालेलकर कमिशन झालं, त्याच्यानंतर बिंदेश्वरी प्रसाद मंडलचं कमिशन झालं, 80च्या दशकात 90 म्हणजे 89 मध्ये ते लागू झालं, 92 मध्ये इंदिरा साहनीचं जजमेंट आलं, त्याच्यानंतर राज्याचे कमिशन नेमले गेले. मग बापट कमिशन असेल, खत्री आयोग असेल किंवा त्यानंतर राणी कमिशन सोडलं. याच्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ 2012 पर्यंत कुठल्याही कमिशननी मराठा समाजाला सोशली बॅकवर्ड आणि एज्युकेशनल बॅकवर्ड असं म्हटलेलं नव्हतं. त्यामुळे ओबीसीच्या क्रायटेरियासाठी ते कंप्लीट करत नाहीत. त्याच्यानंतर नारायण राणे जी कमिटी होती, कमिशन नव्हतं ते कमिटी होती, कमिटी नेमली होती, त्यांनी जो अभ्यास केला त्यांच्या मते मराठा समाज पहिल्यांदा 2013 मध्ये, मला वाटतं 13 किंवा 14 मध्ये, 13 मध्ये निवडणुकीच्या थोडंसं आधी मराठा समाजाला त्यांनी बॅकवर्ड असं डिक्लेअर केलं. 14 मध्ये बर, स्टेट इलेक्शनच्या 6 महिने आधी. त्यावेळेस एक लक्षात ठेवा, त्यावेळेस त्यांना बॅकवर्ड घेतलं गेलं, पण लगेच हायकोर्टाने तो अहवाल रद्दबातल केला. त्यामुळे तो अहवाल आता अस्तित्वात नाही. त्याच्यानंतर गायकवाड कमिशनने दुसऱ्यांदा मराठा समाजाला बॅकवर्ड म्हटलं, पण तोही आज सुप्रीम कोर्टाने रद्द केलेला आहे. ऍक्च्युली सुप्रीम कोर्टने 4 जजमेंट दिलेले आहेत, ऑफिशियल ऑर्डर आलेली नाहीये, पण जे ओरल हे आहेत त्याच्याप्रमाणे ते रद्द केलेलं आहे. ठीक आहे. मृणाल ढोले पाटील, आपण तांत्रिक दृष्ट्या कशा पद्धतीनं मराठा समाज हा एसीबीसी किंवा प्रचलित ओबीसी मध्ये येऊ शकत नाही हे सांगितलं. गुणरत्न सदावर्ते, आता मग हरिभाऊंच्या दाव्याला कितपत वजन उरतं? आता हरिभाऊ काही सरकारचा भाग नाहीत.
आणि मला म्हणून काही गोष्टी अधोरेखित करून सांगायच्या आहेत. अशोक चव्हाण किंवा अजित पवार, मला एक डायलॉग आठवतंय, आता यांची सटकली असा एक डायलॉग आहे. मला एक समजत नाही की सुप्रीम कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलेत प्रसादजी, मी अगदी तुम्हाला टेक्निकलीच सांगतो की सुप्रीम कोर्टाने जसं मृणालने सांगितलं की हे मागास ठरतच नाहीत एससीबीसीच्या म्हणजे ओबीसीच्या याच्यामध्ये येण्यासाठी. ते ठरवताना काय तत्व अवलंबलंय लक्षात घ्या की मसल पॉवर, पॉलिटिकल पॉवर, इकॉनॉमिक पॉवर ह्या तिन्ही गोष्टीचा अभ्यास केलाय. आता जर तुम्हाला म्हणजे पॉलिटिकल पॉवर तेवढाच सुप्रीम कोर्टाला आम्ही अधोरेखित करून दिलाय. त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह सेक्टर सगळं म्हणजे आतापर्यंतचे मुख्यमंत्री किती होते किंवा कोऑपरेटिव्ह सेक्टर कोणाकडे आहेत हे आम्ही अधोरेखित करून दिले. एवढंच नाही तर मागासले पण कुणी कुणाला सांगितलं, म्हणजे जर समजा मराठ्याने विचारलं या आयोगाच्या की अरे तुला हे रिझर्वेशन मिळणार आहे, तू मागासवर्गीय आहेस की नाही, ते कोणी म्हणणार ना. टुडे ग्रीड जी आहे वाढलेली आहे, त्याच्यामुळं हे अशा प्रकारचा रिपोर्ट तयार करण्यात आला होता आणि तो रिपोर्ट काही मला असं वाटतंय तो टिकणारच नव्हता. हे म्हणजे दस्तूरखुद ज्यावेळेस शेवटची घटका असेल जेव्हा आयुष्यातली म्हणजे गायकवाड आयोगाची, त्यावेळेस सुद्धा ते खरं सत्य माणूस शेवटी सांगत असते. त्या गोष्टी कालांतराने येणारच आहेत. परंतु मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की मसल पॉवर सुद्धा तेवढाच आहे. आज अशोक चव्हाण ज्या मुदखेड मतदारसंघाचं नेतृत्व करतात, तुम्ही माध्यमाचे मोठे प्रतिनिधी आहात, जर तुम्ही आज जर पाहिलं की मुदखेड तालुक्यामध्ये जर म्हणजे लोकांना मराठा समाजाच्या इतकं म्हणजे हे आहे, शक्ती प्रबल आहे की म्हणजे एका विशिष्ट समाजातलं म्हणजे मातंग असो की बौद्ध असो त्या समाजातली व्यक्ती मृत झाली तर तिथे लाकडं दिले गेले नाहीत आणि ती सेटलमेंट करायला निघाले. म्हणजे एवढी बलशाली ही मसल पॉवर आहे. दुसरी इकॉनॉमिक सांगितली. एक मिनिट सदावर्तीजी थोडस मुद्द्याला धरून राहावं लागेल. आपण हरिभाऊंनी सांगितलेल्या फॉर्म्युलाच्या संदर्भातली चर्चा करत होतो आणि त्या अनुषंगाने आपण आपला मुद्दा मांडलात. वेळेची मर्यादा, इतरही अनेक मान्यवरांना बोलायचंय, माफ करा हस्तक्षेप त्याच निमित्तानं झालाय. एक छोटी विश्रांती गरजेची आहे, पटकन आपण परत येतोय याच मुद्द्यावरच्या पुढच्या भागात, लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये.